सर्व राजकीय पक्षांच्या सर्व राजकारण्यांना माझं ओपन चॅलेंज आहे तुमच्या या पॉडकास्टवर की कुठल्याही राजकारण्यांनी जनतेसमोर माझ्यासोबत चर्चेला येऊन बसावं आणि चर्चा ऐकताना जनता ही जज असेल आणि जनता हातात अंडी आणि टोमॅटो ठेवेल. माझं चुकलं तर मला मारेल आणि जो बोलायला माझ्याबरोबर चर्चा करायला आलेला आहे तो चुकला तर त्याला मारेल. बघू कुठला राजकारणी येतो. आणि ह्या चर्चेला एकही राजकारणी येत नसेल तर असल्या गाढवांना आपण सत्तेत बसवलंय का हा प्रश्न आहे. बाकीचं ते काँग्रेस भाजप गेलं, मला त्यांच्याशी काही घेणं देणंच नाहीये. पक्ष गेले तेल लावत. इम्पॉर्टंट काय आहे, पब्लिकच्या फेवरमध्ये तुम्ही करता काय. आज 10-11 वर्षामध्ये जेवढी अदानीची डेव्हलपमेंट झाली ना तेवढी कुठल्या अंधभक्ताची झाली ते सांगा मला. सांगा ना मला एक अंधभक्त सांगा अदानीपेक्षा माझी श्रीमंती वाढली, एक शोधून आण. अरे जर तुमची एवढी श्रीमंती वाढली असते ना गाढवांनो तर तुम्ही माझ्या व्हिडिओ खाली मला कमेंट करत ट्रोल नसते करत बसली. अदानी येईल का मला ट्रोल करायला. हा अदानी नोट पिटतोय महाराज, अदानी नोट पिटतोय. आणि हेच काँग्रेसच्या काळात हे श्रीमंत होते, आजही ते श्रीमंत आहेत. तुझं माझं काय झालं. 2 वर्षापूर्वी पण पॉडकास्ट करत होतो, आजही पॉडकास्टच आहे. संसद रत्न पुरस्कार कशाला, शरद पवारांची मुलगी म्हणून दिला का. शरद पवारांची मुलगी म्हणून त्यांना ते पुरस्कार दिला का. आज संसदेमध्ये ते जनतेचे मुद्दे प्रॉपर पद्धतीने मांडतात म्हणून त्यांना संसद रत्न मिळाला. बरोबर आहे का चूक आहे. जर जो माणूस जनतेचे मुद्दे त्या केंद्रामध्ये जाऊन प्रॉपर पद्धतीने जर मांडत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं काही चुकीचं आहे. आज नागपूरपर्यंत जायची माझी अवकात नाही, मी नितीन गडकरींना पण प्रमोट करीन. नितीन गडकरींचं काम चांगलं आहे, फक्त हायवे पुरतं. सिटीमध्ये त्यांचं कुठं डोकं जातं मला नाही माहिती. बरोबर आहे का चूक आहे. आज नितीन गडकरींसारखा एवढा चांगला माणूस माहिती असताना सुद्धा शहरांमध्ये रस्त्यांची अवस्था जर अशी असेल तर याच्यावर ट्रोल करावं लागेल ना मित्रा. मग मोदी काय कोण काय मला त्याची काय घेणं आहे.